नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत यवतमाळ जिल्ह्यातील कळंब गावातील चिंतामणी गणेश मंदिरात। तर चला आपला प्रवास सुरू करूया। आता आपण चाललो आहोत नागपूर यवतमाळ हायवेवरून। वर्धा ते कळंब हे अंतर जवळपास 50 किलोमीटरचे आहे। आता समोर आपण बघत आहात वर्धा येथील रेल्वे उड्डाणपूल। आता आपण पोहोचलो आहोत देवळी गावाजवळ। आता आपण बघत आहात वर्धा यवतमाळ रेल्वे मार्ग याचे काम सध्या सुरू आहे। या मार्गावरून वर्धा ते कळंब रेल्वे गाडी सुरू झालेली आहे। या मार्गावरील दुसऱ्या टोल प्लाझावर म्हणजेच हुसनापूर टोल नाक्यावर आता आपण पोहोचलो आहोत। येथे आपल्याला 100 रुपयाचा टोल द्यावा लागतो। आता आपण बघत आहात ती आहे वर्धा नदी। आजच्या या प्रवासाचे सहप्रवासी आपण बघत आहात। समोर आपण बघत आहात सूर्यास्ताचा सुंदर असा नजारा। तुळजापूर हायवेवरून आता आपण चाललो आहोत कळंब गावाकडे। समोर अशी आपल्याला मोठी कमान पाहायला मिळते। आता आपण पोहोचलो आहोत मंदिराच्या पार्किंगच्या जागेजवळ। समोर आपण बघत आहात मंदिरामार्फत करण्यात आलेली व्यवस्था। हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार। इथे नवीन घेतलेली थार पूजेसाठी आणलेली होती, ती आपण बघत आहात। चप्पल काढून आपण आता आतमध्ये चाललो आहोत। आतमध्ये गेल्यावर आपल्याला कार्यालय दिसते, तसेच येथे महाप्रसादासाठी असलेला हॉल सुद्धा आपण बघू शकता। समोर आपण बघत आहात मंदिराचा भव्य असा हॉल, तसेच येथे भक्तांसाठी भक्त निवासाची व्यवस्था वरच्या मजल्यावर करण्यात आलेली आहे। हे आहे येथील विश्वस्त मंडळ। आता आपण चाललो आहोत मंदिराच्या आतमध्ये दर्शनासाठी। आतमध्ये आल्यावर आपल्याला श्री चौमुखी गणेश यांचे दर्शन होते। हे आहे येथील प्रवेशद्वार। समोर आपण मंदिराचा कळस बघू शकता। येथून आपल्याला जवळपास 25 ते 30 पायऱ्या खाली उतरावे लागते। समोर आपण बघू शकता मंदिराच्या आतमध्ये असलेली विहीर। या भागात जर जास्त पाऊस झाला तर विहिरीच्या आतून पाणी बाहेर येऊन पूर्ण मंदिराला घेरून घेते।
आता आपण बघत आहात मंदिराच्या आतमध्ये येण्याचा व बाहेर जाण्याचा मार्ग। विहिरीमध्ये असलेले पाणी आता आपण बघत आहात। आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत। आतमध्ये आल्यावर आपल्याला अशा मूर्त्या तसेच शंकराची पिंड पाहावयास मिळते। दर्शन घेऊन आता आपण बाहेर आलेलो आहोत। मंदिराचा परिसर आता आपण बघत आहात। मंदिराच्या बाहेरून घेतलेले मूर्तीचे सुंदर असे दृश्य आता आपण पाहत आहात। येथे असलेल्या विठ्ठल रुक्माई तसेच इतर मूर्त्या आता आपण बघत आहात। आमचे सहकारी दर्शन घेऊन थकले होते। हा आहे मंदिराचा मुख्य रस्ता। हे आहे जुने मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शंकराच्या पिंडी आपण आता बघत आहात। मंदिराच्या बाहेर आल्यावर माझी चिंतामणी नगरी असा सेल्फी पॉइंटही आपल्याला पाहायला मिळतो। येथील दुकानांमध्ये असलेल्या चिंतामणीच्या मूर्त्या आपण विकत घेऊ शकता। कुठेही गेल्यानंतर थोडीशी खरेदी करणे अगत्याचे असते, ते आपण बघत आहात। खरेदी करून झाल्यावर आम्ही चहाचा आस्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो। हे आहे येथील वाहनतळ। तर आता आपण चाललो आहोत पुन्हा वर्ध्याकडे। समोर आहे यवतमाळ नागपूर हायवे। पुन्हा आता आपण आलो आहोत हुसनापूर टोल नाक्यावर। येथे आपल्याला प्रथम 100 रुपये व परतीच्या ह्याच्यात 50 रुपये द्यावे लागतात। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच। पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।